आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय सौ मेघना दीदी साकोरे बोर्डेकर यांचा वाढदिवस परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी कुठलाही वायफळ खर्च न करता सर्व ठिकाणी सामाजिक उपक्रमाच्या रूपाने कार्यकर्त्यांनी साजरा करून एक आदर्श घडविल्याचे प्रथमदर्शनी बघावयास मिळाले। त्या अनुषंगाने सौ मेघना दीदीच्या आव्हानाला प्रतिसाद देत येलदरी कॅम्प येथे कुठलाही बॅनरबाजी न करता कुठलाही वायफळ खर्च न करता सावंगी माळसा मुरुमखेडा येलदरी कॅम्प येथे श्री प्रमोद भाऊ चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर भाजपा मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दीदीच्या वाढदिवसानिमित्त येलदरी कॅम्प येथे श्री किशनरावजी चव्हाण चौकात सर्वसामान्य जनतेसाठी फिल्टर पाण्याच्या पाणपोईचे उद्घाटन आणि येलदरी येथील वरद निवासी कर्णबधीर विद्यालयातील मुलांना फळे व पेन वही असे शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सौ मेघना दीदीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री प्रमोद भाऊ चव्हाण मित्रमंडळाच्या या सामाजिक उपक्रमाच्या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आलेल्या फिल्टर पाणपोई व वरद निवासी कर्णबधीर विद्यालयात वाटप करण्यात आलेल्या मुलांना फळे व शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ लताताई विजयकुमार वाकळे यांच्या हस्ते पाणपोई व मुलांना फळे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। वरद निवासी कर्णबधीर विद्यालयात अपंग चिमुकल्या मुलांना फळे व शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ लताताई विजयकुमार वाकळे ह्या चिमुकल्या मुलांमध्ये अशा एकरूप झाल्या की त्यांनी आपला पदभार विसरून आईपरी चिमुकल्यांना आपल्या हातांनी घास भरविले। या सर्व प्रतिकृतीमुळे हा सौ मेघना दीदीच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम कुठलाही राजकीय नव्हे तर एक कौटुंबिक कार्यक्रम ठरला। परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दीदी साकोरे बोर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ लताताई विजयकुमार वाकळे, जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री प्रमोद भाऊ चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री विजयकुमार वाकळे, श्रीमान भगवानरावजी महाळनर, श्री मालोजीराव नवले, प्रतिष्ठित व्यापारी श्री बाळासाहेब माकोडे, ज्येष्ठ पत्रकार परवीन मुळी, श्री संदीप भाऊ चव्हाण, श्रीमान महेंद्र लाटे, श्री शेषराव पाटील, दीपक चव्हाण, प्रतीक किल्लारे, रवींद्र वाघ, शुभम गायकवाड, देवदास वाटोळे, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब मिटकरी, सीताराम वाकळे, नामदेव मेंढरे, विजय उबाळे, पेंटर अनिल सोनुने यांच्याबरोबरच वरद निवासी कर्णबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष सोळंके, शैलेश काळे, प्रशांत सावंत, सीताराम लेकरवाळे, नितीन घुगे, अशोक सोनवणे, श्रीमती स्वाती सिरस्कर मॅडम, श्रीमती लाटे मॅडम, श्री शोभा होडबे, कैलास माकोडे, वैभव जुंबडे, भीमराव घनसावत व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी परभणी।